नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी रस्त्याने जात होतो आणि जाता जाताना मला हा कांद्याचा प्लॉट दिसला. एवढा जबरदस्त प्लॉट आहे ना, की मला मोह आवरला नाही. मी रस्त्याच्या खाली उतरलो आणि अक्षरशः प्लॉट पाहायला आलो. आणि तेवढ्यातच मला आपले मी ॲक्टिव्ह फार्मर मारुती भांबड बाबा भेटले. आता तेच आपल्याला सांगतील की हे जे यांनी कांद्याचा प्लॉट लावलेला आहे, एवढा जबरदस्त येण्यामागचं रहस्य काय आहे? नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही कदाचित मला ओळखतच असाल. पण शेतकरी मित्रांनो, मल्चिंगवर कांदा लागवड करायचं कारण म्हणजे सगळ्यात पहिले तण नियंत्रण होणे, त्याच्यानंतर पाण्याची बचत होणे आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण जमिनीची उत्पादकता जी आहे ती आतापर्यंत जी कमी करीत आणली आहे ती भरून काढून चांगलं चांगलं उत्पादन घेणे. म्हणून मी त्याच्यासाठी काय केलं, स्प्रेवर कोणताही वेळ खर्च केलेला नाही किंवा औषध दिलेलं नाही. पहिले 21 दिवसात जे दिले ते, पण नंतर कार्बनयुक्त घटकांचा वापर करून आज माझा हा कांदा तुम्ही बघाल तर 65-70 mm चा झालेला आहे. आणि प्रति एकर रोपांची संख्या जी 2,95,000 पर्यंत जाणार आहे. जर 65-70 mm चा जो कांदा आहे तो जर 150 ग्रॅम बनला तर सहजासहजी 250+ क्विंटल प्रति एकर उत्पादन येणार आहे. म्हणजे आपला जो नॉर्मल आपण लावतो आणि मल्चिंगवरती लावतो, तर मल्चिंगमध्ये आपल्याला उत्पन्न वाढूनच भेटणार आहे. मल्चिंग मध्ये आपण रोपांची संख्या राखू शकतो. याला 4x4 वर मल्चिंगला रेडीमेड होल असतात. बरोबर, प्रत्येक होलमध्ये आपल्याला रोप लावाच लागतं. बरोबर आहे. पण वाफ्याच्या कांद्यामध्ये मजूर काय करतात की लाईन मध्ये किंवा रोपांमध्ये अंतर मेंटेन करत नाही, त्याच्यामुळे रोपांची संख्या कमी बसते. बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच आपणही आपल्या शेतीमध्ये असे नवनवीन प्रयोग करायला पाहिजे आणि आपल्या उत्पन्नात वाढ करायला पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू विसरू नका. नका. धन्यवाद.